दिल्लीसह संपूर्ण देशभरात कॉक्रोच जनता पार्टीनं यशस्वी आंदोलन केलं. पण यापुढे अभिजित दिपकेंची भूमिका काय असा प्रश्न तरुणाईला आहे. आणि ते खरंच राजकारणामध्ये येणार आहेत का असे प्रश्न देखील आहेत. त्यावरून TV9चे संपादक उमेश कुमावत यांनी दिपकेंना बोलतं करण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यावरून लोकशाहीनुसार सरकार बदलायला हवं असं सूचक वक्तव्य दिपकेंनी केलंय. नेमकं काय घडलं पाहूयात हा रिपोर्ट. आणि सरकार बदलणं काही वाईट नाहीये. एका लोकशाहीसाठी सरकार बदलत राहणं खूप गरजेचं आहे. कारण की जेव्हा एक सरकार खूप काळासाठी राहती तेव्हा ती सरकार अहंकारी होऊन जाते. दिल्लीतलं आंदोलन आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर अभिजित दिपकेंशी TV9नं संवाद साधला. लाठीचार्ज, विद्यार्थ्यांवरील कारवाई ते राजकीय वाटचालीवरूनही दिपकेंना सवाल केले. विशेषतः दिपकेंचा पुढचा स्टँड काय, 2029 मध्ये राजकीय भूमिका घेणार का, याकडे जेनझींसह तरुणाईचं लक्ष आहे. त्यावरून लोकशाहीनुसार सरकार बदलायलाच हवं असं सूचक वक्तव्य करत कॉक्रोच जनता पार्टीचा स्टँड 2029ला घेणार असं दिपकेंनी म्हटलंय. मागे असं आंदोलन झालंय, 2011ला अण्णा आंदोलन झालं होतं, ते मी होतो तिथे. ते एक आम्ही आंदोलन बघितलं, त्यामुळे सरकार बदललं. येस, एक हे जेनझीचं पहिल्यांदा आपल्या देशात जेनझीचं हे पहिलं आंदोलन आहे. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं काय की लोकांनी सरकारही बदलावं? ते लोक ठरवतील सर. मी एकटा कसं काय सांगू? लोक ठरवतील. जर लोकांना वाटलं सरकार ऐकत नाहीये, सरकार सुधरत नाहीये, तर येणाऱ्या निवडणुकीत ते बदलून टाकतील. नाही बघा कसं आहे, आणि सरकार बदलणं काही वाईट नाहीये. एका लोकशाहीसाठी सरकार बदलत राहणं खूप गरजेचं आहे. कारण की जेव्हा एक सरकार खूप काळासाठी राहती तेव्हा ती सरकार अहंकारी होऊन जाते. हा एक तुमचा पॉलिटिकल स्टँड आहे की सरकार बदललं पाहिजे. बघा तुम्ही आता मी म्हणतो लोकशाहीसाठी चांगलं आहे. सरकार का नाही बदलली पाहिजे? कारण की कुठली एका पार्टीची किंवा कुठल्याही एकच सरकार असावी हे लोकशाहीसाठी चांगलं नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही पॉलिटिकल सायन्सच्या स्टुडंटला विचारा, सरकार बदलत राहणं हे लोकशाहीसाठी चांगलं आहे. तसेच नरेंद्र मोदी आले ना. नरेंद्र मोदी सरकार बदलण्यामुळे झाले, त्याच्यात वाईट काय? 20 जुलैला संसदेच्या दिशेनं निघालेल्या मोर्चावेळी आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट झाली. त्यात लाठीचार्ज आणि दगडफेकही दिसली. पण नेपाळ आणि बांगलादेश सारखं भारतात होणार नाही हेही दिपकेंनी स्पष्ट केलं. पण असं तर नाही की सरकारला वाटलं की यामुळे अराजकता निर्माण होईल, संसदेत घुसले तर नेपाळ आणि बांगलादेश सारखं होईल? मला जे वाटतंय ना, 20 तारखेला आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे की नेपाळ आणि बांगलादेश सारखं या देशात कधी होणार नाही. एवढी सगळी गर्दी आली होती सर, शक्य नव्हतं का? होतं शक्य. थांबलो ना मी. मला जिथं दिसलं पोलीस लाठीचार्ज करतीये आणि पब्लिक म्हणत होती आम्ही लाठ्या खाऊन पण आम्ही पुढे जाऊ, थांबलो मी. कॉक्रोच जनता पार्टीच्या विदेशी फंडिंगचीही चौकशी ईडीकडून सुरू झाल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलंय. त्यावरून आम्हाला विदेशी फंडिंग होत असेल तर गृहमंत्र्यांचं अपयश असल्याचं प्रत्युत्तर दिपकेंनी दिलंय. CGP असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात? देश पातळीवर पण चौकशी सुरू आहे, महाराष्ट्रात पण चौकशी सुरू आहे. निश्चितच ईडी मार्फत त्या ठिकाणी केंद्र स्तरावर देश पातळीवर ही तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे. महाराष्ट्रात कुठल्या संस्थेकडनं ही चौकशी सुरू आहे आणि काय काय आढळलं चौकशीत आतापर्यंत? नाही, आता त्याची चौकशी त्या ठिकाणी फक्त सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या संस्थांचे FCR अकाउंट्सची डिटेल्स त्या ठिकाणी मागविण्यात येत आहे आणि नंतर याचा वापर कशाकरिता करण्यात येतो आहे याची तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे. आता गृहराज्यमंत्री पंकज भर बोलले की याच्यात काही अकाउंट्सची जी आहे ती तपासणी आम्ही सुरू केलेली आहे, म्हणजे विदेशी फंडिंग. आता तुम्ही बोलले मी अमेरिकेत होतो म्हणून त्यांना असं वाटतं का की याच्यात विदेशी फंडिंग आहे? विदेशी फंडिंग जर असेल किंवा विदेशावरून कंट्रोल होत असेल तर गृहमंत्र्यांचं फेलियर याच्यात. ते हसताना कसं काय असं झालं? आणि दुसरं, मी विदेशात होतो पण मी इंडियन पासपोर्टवरच होतो ना. मी थोडी ना म्हणजे दुसऱ्या कंट्रीचा पासपोर्ट घेतलेला होता. मी इंडियन पासपोर्टवरच होतो. हे आरोप पण होत आहे. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा ना. 2 महिने झाले आज. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा. तुम्ही कधीपर्यंत आरोपवर आरोप लावणार आहे? आंदोलकांवर गुन्हे दाखल करणार नाही ही कॉक्रोच जनता पार्टीची मागणी सरकारनं मान्य केली होती. पण तरीही काही ठिकाणी कारवाई सुरू असून गुन्हे मागे घेतले नाही तर पुन्हा आंदोलन करणार हा इशाराही दिपकेंनी दिलाय. तुम्ही इथे 2 गोष्टी क्लिअर करताय की ज्यांनी शिव्या दिल्या
त्यांच्यावर FIR नाही. FIR नाही, त्यांची समजूत काढा. चुकीचं शिवी नाही दिली पाहिजे, हा. त्यांची समजूत काढा. आणि दुसरं जे खरोखर गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सरकार गुन्हे दाखल करू Yes. शकतं. Yes. काही ज्या बातम्या आल्या की काही आंदोलकांना अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत, काही नोएडातल्या जे लहान लहान मुली होत्या त्या बातम्या आल्या. मी त्याच्या नाही, त्यांच्यावरही काम चालू आहे आमचं. जर तुम्हाला असं वाटत असेल एका राजीनाम्यानंतर राग शांत झालाय, तो राग शांत नाही झालाय. 20 जुलैला ज्या प्रकारे लाठीचार्ज करण्यात आला पोलिसांकडून, त्याच्यानंतर हा राग 10 पट वाढलेला आहे आणि तरुण पुन्हा एकदा तयार आहे रस्त्यावर यायला. दिपकेंच्या नेतृत्वात देशभरात यशस्वी आंदोलन झालं. त्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीच्या पुढच्या भूमिकेवर नजरा होत्या. त्यावरून सरकार बदललं पाहिजे म्हणत दिपकेंनी सूचकपणे इशारा दिलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.